तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सो यस, मी मुंबईला परत आलेलो आहे. तर मिनी व्लॉगमध्ये जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं की मी ह्या मोठ्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन की मी मुंबईला का आलो आहे अचानक आणि माझं लखनौचा एक्सपिरियन्स कसा होता हे सगळं. तर हे सगळं मला तुमच्याबरोबर शेअर करायचंच आहे. पण ते आता निवांत बसून बोलायला वेळ नाही आहे, कारण मला खूप काम आहे. कारण आपलं घर जवळजवळ 7 ते 8 दिवस बंदच होतं आणि जेव्हा मी घरात आलो तर खूप मला धूळ दिसली. तर म्हटलं सगळ्यात पहिले डस्टिंग करून घेऊया आपण, कारण धुळीत नाही मी राहू शकत. म्हणून सगळ्यात पहिले तर स्वच्छता करायला घेतली घराची. आता मम्मी पण येणार आहे आज गावावरून, पण म्हटलं ती आल्यावर तिला काम पडण्यापेक्षा आपणच थोडंफार करूया, जेणेकरून तिचं पण थोडंसं काम हलकं होईल. त्याच्यामुळे सगळं साफ केलं आणि आय डोंट नो, म्हणजे घर पूर्ण बंद होतं, खिडक्या बंद होत्या, दरवाजा बंद होत्या, तरी पण धूळ कशी येते ना मला हेच कळत नाही. म्हणजे एवढी धूळ, लिटरली सगळ्या हाताला धूळ लागत होती. त्याच्यामुळे मग ते आधी सगळा सोफा वगैरे क्लीन केला. त्याच्यानंतर हे जे आमचं TV खालचं जे कपाट आहे ते स्वच्छ केलं. मम्मी पप्पांच्या फ्रेमवरती पण खूप धूळ जमली होती, ती स्वच्छ केली. सगळं एक एक करून स्वच्छ करत होतो. तर म्हटलं तर निवांत बसून बोलण्यापेक्षा व्हिडिओ करून करता करताच आपण सांगूया. तर लखनौवरून मी का परत आलो, तर ॲक्च्युली मी माझ्या पर्सनल रिझनसाठी नाही आलेलो आहे. मला पण ॲक्च्युली अचानक कळालं की मला परत यायचं आहे. ते म्हणजे 2 दिवसा आधीपासून मला इंटिमेशन ऑफिसमधून येत होते की तुला परत यावं लागणार आहे. पण अचानक आदल्या दिवशी कन्फर्म झालं की तुला यावंच लागेल. त्याच्यामुळे मग मी येताना पण बसनी आलो, जसं मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, कारण ट्रेनचे तिकीट एवढ्या लवकर मिळणं पॉसिबल नव्हतं. तो ऑफिसच्याच काही एमर्जन्सी कामामुळे मला परत यावं लागलं आहे. सो तुम्हाला असं वाटेल की मी माझ्या काही कामासाठी आलो आहे, तसं नाही. कारण जाताना मी तुम्हाला सांगितलं होतं की लखनौची माझी जी ट्रिप आहे ती बहुतेक 1 ते 1.5 महिन्याची असेल, आणि त्या हिशोबानेच आपण चारवीला आणि प्रियंकाला सुद्धा गावी पाठवलं होतं. पण गॉड ग्रेस, आणि जे झालं ते चांगलंच झालं, कारण मला पण तिकडे जास्त काही एवढं करमत नव्हतं. कारण तुम्हाला माहिती आहे मी किती फॅमिली ओरिएंटेड आहे. म्हणजे मला मित्रपरिवार खूप कमी आहे, पण मला माझ्या फॅमिलीशिवाय मी नाहीच राहू शकत. त्याच्यामुळे तिकडे गेल्यावर 2 दिवसापासूनच ते होमसिकवालं फील मला येत होतं. पण कामासाठी गेलेलो, त्याच्यामुळे कोणाला सांगणार ना की आपल्याला करमत नाही आहे वगैरे. त्याच्यामुळे मी असंच मनातल्या मनात देवाला प्रार्थना करायचो की देवा प्लीज काहीही करून मला प्लीज परत बोलव, काहीतरी एमर्जन्सी क्रिएट कर, काहीतरी कर आणि मला परत यायचं आहे. आणि देवानी बघा माझं ऐकलं. म्हणजे आपण मनापासून जर एखादी गोष्ट मागितली ना तर ती आपल्याला मिळतेच, याच्यावरती माझा खूप विश्वास आहे. आणि माझ्याबरोबर तर नेहमी असं होतं. म्हणजे मी मनापासून जर देवाला काही मागितलं तर ते मला देव देतोच. हा माझा खूप चांगला अनुभव आहे. त्याच्यामुळे ते कदाचित तसं काहीतरी घडून आलं असावं. आणि कारण ऑफिसमध्ये एमर्जन्सी असं काहीच रिझन नव्हतं, कारण आम्ही सगळं सेट करून गेलो होतो इकडे. माझी पूर्ण टीम, कारण मी एकटा नव्हतो गेलो, आमची पूर्ण टीम गेली होती, तुम्हाला माहिती आहे. पण आणि असं काही काम निघालं आणि माझ्या सरांचा कॉल आला की तुलाच विक्रम यावं लागणार आहे. कारण बाकीच्या लोकांना पण बोलवू शकले असते ना, पण मलाच एमर्जन्सीमध्ये बोलावलं. हे याला काय म्हणूया आपण, म्हणजे स्वामींची कृपाच म्हणावी लागेल. सो अशा प्रकारे मी आलो, सकाळीच आलो आहे. त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि सगळ्यात पहिले ब्रेकफास्ट करून आलो बाहेरून, आणि मग घर आवरायला घेतलं. आता हे सगळं घर वगैरे आवरून आहे ना, मला किचन वगैरे पण आवरायचं आहे, मला देवपूजा पण करायची आहे. कारण विदाऊट देवपूजा मी नाही राहू शकत. कारण घरात जोपर्यंत दिवा लागत नाही ना देवासमोर, तोपर्यंत मलाच असं चुकल्यासारखं वाटतं, मला करमत नाही. म्हणून आधी सगळं घर वगैरे स्वच्छ केलं. आता बघा माझा हॉल ऑलमोस्ट सगळा क्लीन करून झालेला आहे. तुमच्याशी बोलता बोलता सगळे पडदे वगैरे सगळे व्यवस्थित सेट केले. तुम्हाला एक लुक दाखवतोय बघा बॅक कॅमेराने की कसं स्वच्छ झालं आहे सगळं. तर हा जो पसारा आहे तो लखनौची शॉपिंग आहे, ज्याचा व्हिडिओ मला करायचा आहे, ह्याच व्हिडिओमध्ये मी दाखवेन. त्याच्यामुळे ते तसंच ठेवलं आहे. आणि बघा हा सगळा हॉल व्यवस्थित सगळं धूळ वगैरे स्वच्छ केली आहे. म्हणजे काही डीप क्लिनिंग नाही केलं आहे, वरवरतीच मी सगळं स्वच्छ केलं आहे. पण बघा कपाट पण किती स्वच्छ, सगळे धूळ वगैरे साफ केली आहे मी. तर हॉल वगैरे तर सगळा स्वच्छ करून झालेला आहे. आता आपण जाऊया किचनमध्ये, कारण किचन पण थोडंसं क्लीन मला करून घ्यायचं आहे. तर चला पहिले किचनमध्ये जाऊया आणि त्यानंतर मग हातपाय वगैरे सगळं स्वच्छ धुवून आंघोळ तर तशी केली, सकाळी फ्रेश झालो आहे. पण त्याच्यानं सगळं आवराआवरी झाल्यानंतर परत मग मी थोडेसे हातपाय वगैरे धुवेन आणि मग मी देवपूजा करेन.
कारण देवपूजा जसं की मी तुम्हाला म्हटलं देवपूजेशिवाय माझा दिवसच सुरू नाही होऊ शकत. इकडे माझी बॅग पण आहे जी मला अनपॅक करायची. ते सगळं देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग मी त्याला हात लावेन, कारण देवपूजा ही माझी प्रायोरिटी आहे. आणि बघा इकडे देवपूजेची सगळी तयारी मी करून घेतली आणि मी आज खूप मंजुळा तोडल्या आहेत. कारण अशा मंजुळा तुळशीच्या तर तुम्ही तोडत राहिलात ना तर तुळस खूप छान फुटते. आपल्या टेरेसवरती खूप तुळशी आहे, त्याच्यात तोडल्यात मी या मंजुळा. आणि इकडे आहे आपला देवारा. तर चला पटकन देवपूजा करतो. तर देवांना मी आज आंघोळ नाही घालणार आहे, कारण देवारा पण मला डीप क्लीन करायचा आहे. आणि आता परवा मला सुट्टी आहे क्रिसमसची, त्यावेळेस मग मी सगळ्या देवारातले देव वगैरे काढून स्वच्छ करून मग ते स्वच्छ करेन, कारण 7 दिवस झाला आपल्या देवांना पण आपण आंघोळ नाही घातली. तर आज मी नाही करणार आहे ते सगळं, कारण त्याच्यात भरपूर वेळ जाईल आणि तेवढा वेळ आज माझ्याकडे नाही आहे. तर फक्त हळदी कुंकू वाहून आणि नॉर्मल देवारा स्वच्छ करून मी इकडे देवपूजा करतोय. चला आपला देवारा बऱ्याच लोकांना आवडला होता. म्हणजे अजून पण जो मागच्या गुरुवारचा आपल्या पूजेचा व्हिडिओ मी टाकला होता त्याच्यावरती खूप साऱ्या कमेंट्स, खूप सारे लाईक्स आले आणि बऱ्याच जणांनी कौतुक केलं. त्यांना देवारा पण आवडला माझा. तर मला सांगायला आवडेल, हा जो देवारा आहे तो माझ्या मावशीने मला आमचं हे जे घर आहे त्याच्या वास्तुक शांतीला गिफ्ट दिला होता. कारण बऱ्याच जणांनी मला लिंक पण विचारली या देवाऱ्याची. तर हा देवारा मी ऑनलाईन नाही घेतलेला आहे, मला गिफ्टमध्ये आला आहे. लोकल म्हणजे गिफ्ट म्हणजे मीच तो पसंत केला आहे आणि त्याच्यानंतर तो मावशीने त्याचं बिल दिलं. तर आमच्या इथेच कोपरखेरण्यामध्ये एका शॉपमधून मी घेतला आहे आणि 4 वर्षापूर्वी हा देवारा मला जवळजवळ 3,500ला पडला होता. तर खूप मस्त आहे, मला खूप आवडतो आमचा देवारा. छोटासा आहे पण छान सगळे देव सेट होतात. आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की 2 बाळकृष्ण पण घरात ठेवून आहेत दादा. तर 2 बाळकृष्णाचं मी कॉमेंटमध्ये तर उत्तर दिलं होतं, पण मला सांगायला आवडेल, हा जो मोठा बाळकृष्ण आहे तो मम्मीचा आहे. मम्मीच म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीचा जो आमच्या देवाऱ्यात आहे. आणि लग्नामध्ये आमच्याकडे बाळकृष्ण द्यायची पद्धत आहे जावयाला. तर तो दुसरा बाळकृष्ण तो माझ्या सासूबाईंनी मला दिलेला आहे. त्याच्यामुळे मग ते तसे 2 बाळकृष्ण आहेत आणि दोन्ही बाळकृष्णांपैकी एकही बाळकृष्ण आम्ही असं विसर्जन नाही करू शकत, कारण ते तेवढेच दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. आणि असं माझी आजी म्हणायची की बाळकृष्ण कितीही असले तरी चालतात, कारण मला आठवते आमच्या गावच्या घरात आहेत ना जवळजवळ 4 ते 5 बाळकृष्ण होते. म्हणजे माझ्या मम्मीच्या लग्नात भेटलेला, माझ्या काकीच्या लग्नात भेटलेला, तिच्या आजीच्या लग्नात भेटलेला, किंवा मग आजीच्या सासूचा एखादा असे 3-4 तरी बाळकृष्ण होते मला आठवते आमच्या गावच्या देवाऱ्यात. त्याच्यामुळे मग ते आम्ही नाही काढलेत. इकडे छान देवाला फुलं वगैरे वाहून मस्त देवपूजा माझी झाली आणि तुम्हाला आता मी देवारा कसा दिसतोय ते दाखवतो. चला. तर देवपूजा वगैरे करून झालेली आहे आणि आता इकडे मी माझी बॅग अनपॅक करायला घेतली आहे. तर बॅगमधलं बरंचसं सामान आहे ना, म्हणजे बरेचसे कपडे मी वापरलेच नाही आहेत, त्याच्यामुळे मी ते तसेच ठेवून देणार आहे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज तुम्ही बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल, माझं सगळं काम बऱ्यापैकी मला स्वतःलाच करायला आवडतं. म्हणजे माझ्या छोट्या मोठ्या कामांसाठी मला माझ्या बायकोवरती किंवा आईवरती डिपेंडेंट राहायला नाही आवडत. कारण मला असं वाटतं जी कामं आपण स्वतःहून करू शकतो ती आपण केली पाहिजेत. कारण आपल्या बायकोला किंवा आपल्या आईला ऑलरेडी खूप वर्कलोड असतो घराच्या कामाचा. त्याच्यामुळे मग आपली कामं जेवढी होता होईल तेवढी आपणच केली पाहिजेत. त्याच्यामुळे मग मी बॅग पण स्वतः पटकन अनपॅक करायला घेतली, कारण आता उद्यापासून जर मी रेग्युलर ऑफिसला जायला लागलो तर मग मला वेळ नाही मिळणार आणि मग ती तशीच राहील आणि मग ते मम्मी करेल आणि ते मला नको होतं. म्हणून म्हटलं सगळ्यात पहिले हे पण करून घेऊया आपण, जेणेकरून बॅग वगैरे पण मला ठेवून देता येईल. त्याच्यामुळे मग ती बॅग पण मी पटकन अनपॅक करायला घेतली. आणि जास्त काही नव्हतं, कारण थोडेसे धुवायचे कपडे होते ते सगळ्यात पहिले वेगळे केले आणि बाकीचे तर बरेचसे न वापरलेलेच कपडे होते, कारण 1.5 महिन्याच्या हिशोबाने मी कपडे घेऊन गेलो होतो आणि 7 दिवसात परत आलो आहे. त्याच्यामुळे मग तुम्हाला तर माहिती आहे की कपडे वापरणंच झालं नाही जास्त. त्याच्यामुळे मग बाकीचे जे न वापरलेले कपडे होते ते तसेच ठेवले. सगळ्या पॅन्ट्स वगैरे वेगळीकडे ठेवल्या, सगळे टी शर्ट्स वेगळीकडे ठेवले. तर हे जे कपाट आहे ते माझं आणि प्रियंकाचं कॉमन आहे. खाली प्रियंकाचे कपडे असतात आणि वरती माझे कपडे असतात. तर माझ्या सेक्शनमध्ये मी माझे सगळे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित सेट केले. बॅग वगैरे सगळी लॅपटॉपच्या बॅगमध्ये थोडंसं सामान होतं ते काढलं
आणि सगळी बॅग फायनली मी अनपॅक करून सगळं प्रॉपर अरेंज केलं. सो मित्रांनो, फायनली माझी सगळी कामं आवरली आहेत. हॉल मी स्वच्छ केला आहे, बघू शकता तुम्ही मस्त. आता इकडे थोडासा पसारा आहे, पण ती लखनौची शॉपिंग आहे जी तुम्हाला मला दाखवायची आहे, त्याच्यामुळे मी तसेच ठेवले. देवपूजा वगैरे झाली, किचन पण थोडासा स्वच्छ करून घेतलाय. आणि आता दुपारचे 1 वाजले, त्याच्यामुळे मला खूप भूक लागली. तर म्हटलं काहीतरी बनवूया. सकाळी नाश्ता बाहेरच केला होता मी, त्याच्यामुळे म्हटलं आता घरीच काहीतरी बनवूया. आणि भात तर मला काय खायचा नाहीये, तर पनीर खायचं क्रेविंग होत आहे. तर म्हटलं पनीरचं काहीतरी क्विक रेसिपी बनवूया. चपाती तर मी बाहेरूनच आणि मला बनवता येत नाही. तर बघूया. आता थोडंसं सामानाला बाहेर चाललंय, आल्यावरती सगळं सामान घेऊन येतो. आणि तुम्ही बऱ्याच वेळा मला कंप्लेंट करता ना की दादा रेसिपी शेअर करत जा यार. सो आज मी पनीरची जी क्विक रेसिपी बनवणार आहे ती सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करतो. तर चला, सगळ्यात पहिले सामान घेऊन येतो, मग भेट. तर हे बघा, इकडे आता सगळं सामान मी आणलेलं आहे आणि ही जी आहे माझी ती तयारी आहे. एकदम क्विक रेसिपी आहे. तर मी काय बनवतोय ते तुम्हाला सांगतो आधी. तर हा पनीर टिक्का बनवतोय मी, मसाला नाही बोलू शकत त्याला. त्याच्यासाठी मी घेतलंय पनीर, शिमला मिरची, कांदा, थोडंसं दही. तर काजू तर टाकत नाहीत पनीर टिक्क्यामध्ये, पण मला आवडतात म्हणून मी टाकलेत, म्हणजे मी घेतलेत. आणि याच्यामध्ये बेसिक मसाले आहेत: लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, आणि हा आपला जो रेग्युलर मसाला असतो तो, आणि अद्रक लसूणची पेस्ट, आणि लागणारे एक मिक्सिंग बाउल. तर चला मी सेट करतो आणि तुम्हाला दाखवतो. एकदम 2 मिनिटात होणारी रेसिपी. तर जसं की मी तुम्हाला म्हटलं की एकदम 2 मिनिटात होणारी रेसिपी आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला काही वाटायची गरज नाही आहे, काही म्हणजे कांदा टोमॅटोची पेस्ट वगैरे असं काही करायची गरज नाही आहे. फक्त मिक्सिंग बाउलमध्ये सगळ्या गोष्टी अशा एक एक करून टाकायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आहेत. तर हे ॲक्च्युली पनीर टिक्का, जसं की मी तुम्हाला म्हटलं मी बनवतोय, पण पनीर टिक्का असं मिक्स करून थोडंसं मॅग्नेट करायला ठेवतात आणि मग ते ग्रिल करतात. तर तसं नाही करणार आहे मी. फक्त हे सगळं मिक्स करून मग ते तव्यावरती मी फ्राय करणार आहे. आणि ट्रस्ट मी, खूप छान लागतं. म्हणजे तुम्ही एकदा तरी ट्राय करा, खूप छान रेसिपी आहे. म्हणजे जर तुम्हाला पनीरचं काहीतरी क्विक खायचं आहे आणि तुम्हाला पनीर आवडत असेल तर तुम्ही मस्ट हे ट्राय करू शकता. बेसिक मसालेत, बाकी जास्त पण काय मी घातलेलं नाही आहे. जसं की तुम्हाला सांगितलं, मी रेग्युलरचे जे आपले मसाले तेच घातलेत. सगळं पटापट मिक्स केलं. आता चमच्याने काय ते मिक्स होत नव्हतं म्हणून हाताने मिक्स केलं. आणि तव्यामध्ये 1 चमचा मी तूप टाकलंय. तुम्ही तेल पण टाकू शकता किंवा बटर टाकू शकता. मला तूप आवडतं म्हणून मी तूप टाकलंय. आणि मग ते तूप छानपैकी मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी जिरं टाकलं. तर मोहरी नसते टाकायची, फक्त जिरं तुम्ही टाका, कारण छान जिऱ्याची टेस्ट मला खूप आवडते. मग थोडंसं जिरं टाकलं आणि जिरं थोडंसं ते बोलतात ना फुलल्यावरती मग जे पनीरचं जे मिक्सचर होतं ते त्याच्या तव्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. थोडंसं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून एकदम 2 ते 3च मिनटं ते, कारण मला त्याच्यातला जो कांदा आहे किंवा तो शिमला आहे ती अशी एकदम शिजवून मला नाही आवडत खायला. त्याचा जो क्रंच असतो तो मला आवडतो. त्याच्यामुळे मग ते फक्त मिक्स करून 2 ते 3 मिनटं, म्हणजे त्याच्यातलं ते दही आहे ते तेल रिलीज करतं, म्हणजे जे आपण तूप टाकलं ते रिलीज करतं. त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ टाकलं जे आपण मगाशी विसरलो होतो. आणि मग झाकण ठेवून हार्डली 2 ते 3 मिनटं, म्हणजे मॅक्स 5 मिनटं तुम्ही बोलू शकता. 5 मिनटं ते झाकून ठेवायचं आहे फुल गॅसवरतीच. आणि बघा 5 मिनटातच आपली रेसिपी रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता की ते टेम्पटिंग दिसतंय. आणि जेवढं टेम्पटिंग दिसतं ना तेवढंच खायला पण ते खरंच खूप भारी लागतं. तर मस्तपैकी मी भाजी प्लेटमध्ये काढतो. चपात्या तर मी, जसं की मी तुम्हाला म्हटलं, मी जेव्हा सामान आणायला गेलो तेव्हा मी त्या बाहेरून आणल्या होत्या. आणि खूप म्हणजे हेल्दी रेसिपी आहे. तर अशा रीतीने आपली भाजी रेडी. आणि हा आहे माझा लंच. पटपट लंच करतो आणि मग आपण बघूया लखनौची शॉपिंग. सो लंच रेडी आहे, टेस्ट करतो. मला, मी आधी खाल्ले त्यामुळे मला माहिती आहे चांगलंच होतं. तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. सॉरी, तुम्ही ट्राय करा आणि मग मला कमेंट करून सांगा की कशी वाटते रेसिपी. त्याला लंच करतो, मग भेट. मित्रांनो, जेवण झालं दुपारचं आणि माझी गाढ झोप लागली. जस्ट आत्ता फोन वाजला म्हणून उठून बघितलं तर 4 वाजलेले. म्हटलं उठावं, थोडंसं फ्रेश व्हावं, कारण मम्मी पप्पा सकाळी गाडीला बसलेत गावावरून आल्यावरती. आणि
ते यायच्या आधी मला हा व्हिडिओ पूर्ण करावा लागेल, कारण ते लोक आले ना घरात सगळा चाव 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 चालू होईल आणि मग मला व्हिडिओ करताच येणार नाहीत. म्हणून म्हटलं त्याच्या आधी आपण आपला व्हिडिओ कम्प्लीट करूया. तिकडे तो पसारा तसाच ठेवलाय, तर तुम्हाला मी लखनौची माझी शॉपिंग दाखवतो. चला. तर सगळ्यात पहिले तर लखनौवरून मी एवढी शॉपिंग केली आहे, कारण मला जास्त वेळच नाही मिळाला. कारण माझं लखनौला जे प्लॅनिंग होतं राहायचं ते तुम्हाला माहिती आहे की 1.5 महिना होतं. पण ऑल ऑफ अ सडन काही कामामुळे मला परत यावं लागलं. त्याच्यामुळे शॉपिंगला तर आम्ही गेलोच नाही. पण यायचा जो आदला दिवस होता शनिवारी आफ्टरनूनला आम्ही घरी आलेलो हाफ डेनी. तर मग म्हटलं चला ऍटलीस्ट उद्या दुसऱ्या दिवशी आपण जातोय तर एक थोडंसं मार्केट एक्सप्लोर करूया म्हणून गेलो. जाऊन थोड्याच वस्तू मी घेऊन आलोय. तर हे कोणासाठी आणलंय आणि काय आणलं ते तुम्हाला दाखवतो. तो सगळ्यात पहिले तर मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की मी 2 कानटोप्या घेतल्या. सो या आहेत त्या 2 कानटोप्या. तर ही एक कानटोपी याच्यावरती 129 रुपीज प्राइस आहे, पण मला 120 रुपयाला एक अशी भेटली. तर या 2 कानटोप्या मी आणल्या. तर ही एक आणली मी पप्पांसाठी आणि एक आणली तात्यांसाठी. तर तात्या म्हणजे प्रियंकाचे पप्पा, म्हणजे माझे पप्पा आणि प्रियंकाचे पप्पा अशा दोघांसाठी मी या कानटोप्या आणल्या. आता मुंबईला त्याचा जास्त यूज नाहीये, पण गावाला थंडी असते आणि पप्पा माझे नेहमी ट्रॅव्हल करत असतात गावावर, त्यांना उपयोगी येईल आणि प्रियंकाच्या पप्पांना तर काय बट ऑब्विस उपयोगीच आहे. आता ह्याच्यातली दोघांपैकी तुम्हाला जास्त कुठले आवडले ते मला कमेंट करून सांगा, कारण मला दोन्ही पण एकसारख्याच घ्यायच्या होत्या पण मला नाही भेटल्या, कारण स्टॉक अवेलेबल नव्हता. आता बघा दोघांपैकी कुठली कोणाला आवडते तशी मी त्यांना देईन. तर हा एक स्वेटर मी घेतलाय. सो हा स्वेटर मी घेतलाय पारससाठी. तर आता तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल प्रियंका मध्यंतरी 2 महिन्यासाठी गावी गेली होती तिच्या ताईच्या डिलिव्हरीसाठी, कारण तिच्या ताईला नुकतंच एक बाळ झालेलं आहे, त्याचं नाव आहे पारस. तो सध्या 6 महिन्याचा आहे. त्याच्यासाठी मी हा स्वेटर घेतलाय. हा स्वेटर मला पडला 300 रुपयाला. आणि 300 रुपयाला खूप मस्त आहे. म्हणजे मला तिकडचे स्वेटर्स खरंच खूप भारी वाटले, कारण ऍज कम्पेअर टू मुंबई त्याची क्वालिटी खूप चांगली होती आणि प्राइस तर खूपच कमी होती. सो हा एक स्वेटर मी घेतलाय आणि त्याच्यावरती त्याला एक कानटोपी घेतली. ती कानटोपी पण मला 120 रुपयालाच पडली. स्वेटर मला 300 रुपयाला पडलाय. आणि आता सो हा स्वेटर मी कोणाला घेतला असेल ते तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. मी नाव नाही सांगणार. कोणासाठी असेल हा पिंक पिंक स्वेटर, तुम्हाला प्लीज कॉमेंट करून सांगा स्वेटर नक्की कोणासाठी. आणि याची क्वालिटी पण खूप मस्त आहे. आणि बघा असं म्हणजे जॅकेट म्हणून पण वेअर करू शकतो, भारी आहे. तर हा पण स्वेटर मला 300 रुपयालाच पडला आणि मी खरंच सांगतो मुंबईत कुठेच हा स्वेटर मला 300 रुपयाला भेटूच शकत नाही. मला नाही वाटत अशी क्वालिटी भेटेल म्हणून. हा पण 300 रुपयाचा स्वेटर आहे आणि खूप सॉफ्ट आहे. आणि त्याच्यावरती ही क्यूट अशी टोपी मी घेतली. तर ही पण 120 रुपयालाच मिळली. कानटोप्या सगळ्या त्या 120 रुपयालाच होत्या. तर ह्या सगळ्या कानटोप्या 120 रुपयाच्या आणि 2च स्वेटर घेतले ते आहे 300 रुपयाचे. तर एक स्वेटर मी सांगितलं कोणासाठी घेतलाय. आता हा स्वेटर कोणासाठी आहे ते तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. आणि येताना जाताना मी बसने गेलो, सॉरी जाताना मी ट्रेनने गेलो होतो, पण येताना मी बसने आलो. त्याच्यामुळे माझा जो हॉल्ट म्हणजे लखनौ पासून इंदोरमध्ये मी बस चेंज केली. तिथे 8 तासाचा हॉल्ट होता बसचा. त्याच्यामुळे त्या पिरियडमध्ये मी इंदोरला पण थोडंसं फिरलो. इंदोरमध्ये मी कपडे किंवा वस्तू नाही घेतल्या, पण इंदोरच्या ज्या फेमस गोष्टी होत्या त्या मी घेतल्या. तर इंदोरमध्ये सेव हा प्रकार खूप फेमस आहे. त्याच्यामुळे मी ह्या 2 प्रकारच्या सेव इंदोरमधून घेतल्या. तर तिकडे तुम्हाला खूप वेगवेगळ्या व्हरायटीच्या सेव्स भेटतात. तर बघा ही ही तुम्हाला दिसते, ही टमॅटो सेव आहे. आणि ही नॉर्मल जी रतलामी सेव आहे. आणि याची टेस्ट खरंच खूप ऑथेंटिक आहे. म्हणजे तिथे मी टेस्ट केल्याने मगच घेतात. त्या रतलामी सेवचे 2 पॅकेट मी घेतले. एक ज्योतीला द्यायला आणि एक माझ्यासाठी. आणि टमॅटो सेवचे पण मी 2 पॅकेट घेतले. मला अजून गोष्टी घ्यायच्या होत्या खायच्या, पण माझ्याकडे बॅग नव्हती आणि कॅरी करायला खूप अवघड जाणार होतं. त्याच्यामुळे मी जास्त नाही घेतलं. आणि थोडेसे स्वीट्स घेतले. एक मिनिट. तर हे आहेत स्वीट्स. तर याच्यामध्ये आहेत लाडू. दोन्ही बॉक्समध्ये सेम लाडू आहेत. एक मिनिट.
तर हे बघा, हे आहेत दिसतायत तुम्हाला बेसनाचे लाडू आहेत आणि खरंच खूप मस्त टेस्ट होती. मी टेस्ट करून बघितले, मला खूप आवडले. त्याच्यामुळे मग जास्त क्वांटिटी मी ह्याच्यासाठी नाही घेतली, कारण ते प्युअर तुपातले आहेत, तर ते किती दिवस राहतील मला माहित नाही. कारण मी तर खाईन इकडे, पण आता जे मला ज्योतीला पॅकेट द्यायचं होतं, तर ज्योती कधी, कारण ज्योती पण मम्मी पप्पांबरोबर गावी गेली आहे, तर ती परत कधी येणार होतं हे मला माहित नव्हतं. त्याच्यामुळे मग मी जास्त नाही घेतलं, थोडं थोडंच घेतलं. तर हे दोन, एक तिच्यासाठी आणि एक माझ्यासाठी. आणि जर तुम्हाला माहित असेल तर मथुराचे पेढे खूप फेमस आहेत. तर मथुरालाच भेटतात, पण हे पेढे मी तिकडे टेस्ट करून बघितले, तर सेम मथुराच्या पेढ्यांची टेस्ट होते, एकदम ओरिजिनल. कारण मथुराचे पेढे मी खाल्लेत. माझे पप्पा ज्यावेळेस एकदा मथुरेला गेले होते त्यावेळेस त्यांनी ते पेढे आणले होते, आणि खरंच सेम मथुराचाच पेढा आहे. म्हणजे एकदम सेम टेस्ट आहे. त्याच्यामुळे मग मी हे पेढे घेतले. सेम अगेन हे एक ज्योतीसाठी आणि एक माझ्यासाठी. तो ही आहे, एक मिनिट. तर ही सगळी जी आहे ती आहे माझी शॉपिंग. जास्त काही शॉपिंग नाही केली कारण वेळच नाही मिळाला. तर तुम्हाला दाखवलं मी की मी काय काय आणलंय ते, कारण मला जास्त गोष्टी नाही घेता आल्या, कारण मला मुळातच शॉपिंग करायला वेळच नाही मिळाला, कारण तसं काही प्लॅनिंगच नव्हतं. तर ह्या थोड्याफार छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या. रुद्रासाठी मला काहीतरी घ्यायचं होतं, पण मला तिथे असं काही भेटलंच नाही. स्वेटरची साईज त्याची नाही भेटली, नाही स्वेटर मी त्यासाठी घेतला असता. पण बघूया, मी गावाला जायच्या आधी काहीतरी इथून शॉपिंग करेन त्याच्यासाठी, कारण मी दोघांसाठी घेतल्या. तर एक स्वेटर मी सांगणार नाहीये तुम्हाला कोणासाठी घेतलं, तो तुम्ही मला कॉमेंट करून सांगा कोणासाठी आहे. आणि पारससाठी, पारस रुद्राचा लहान भाऊ, म्हणजे लहान भाऊ आहे. तर पारससाठी घेतलं आणि रुद्रासाठी नाही घेतलं, त्याला वाईट वाटू शकतं. म्हणून त्याची शॉपिंग मी इथे करेन, थोडंसं बघूया त्याला काय भेटतंय का, आणि मग गावी जाताना मी ते घेऊन जाईन त्याच्यासाठी. सो ही होती माझी शॉपिंग. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपले मिनी ब्लॉग तुम्ही रेग्युलर बघताय का, मला कॉमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा, कारण तुमच्या कॉमेंट्स खरंच खूप महत्वाच्या असतात. तुमची एक कॉमेंट वाचली ना तरी मला असं खूप एनर्जी सारखं वाटतं आणि व्हिडिओ बनवायला अजून एनर्जी येते. सो प्लीज आपल्या व्हिडिओज खाली कॉमेंट करत जा. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर ती कॉमेंट करून सांगा, एखादी गोष्ट नाही आवडली तर ती सुद्धा कॉमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं अजून, तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा, जेणेकरून आपला चॅनल लवकर लवकर ग्रो होईल. सो चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आपल्या मिनी ब्लॉगमध्ये जे आपले रेग्युलर येत राहतील. तोपर्यंत बाय बाय.